ताई, हो ताई, हा बोला भाऊ. नमस्कार ताई. नमस्कार. मी काय म्हणतो, आमचं एक टुरिझम पॅकेज आहे, फॅमिली पॅकेज. फक्त मनाली म्हटलं 27,000 रुपये जायला भेटू पण. फक्त 27,000? हो. अरे बापरे. ऐकलं काय? हो. इकडे या इकडे या. नमस्कार सर, मी टुरिझम कंपनीकडून आलेलो. हा बोला. म्हटलं 27,000 रुपये तुम्हाला मनाली जायला भेटेल. साहेब आता सध्या नोंदणी करून घ्या, अजूनही चांगल्या चांगल्या ऑफर भेटतील तुम्हाला. 27,000 पुरते ना झाले. बोल भाऊ. नाही नाही, आम्ही फ्री मध्ये चाललो. फ्री मध्ये कुठं? अरे भाऊ, नागपूर पासून तर शिर्डी पर्यंत दरवर्षी साई पालखी पदयात्रा असते. आम्ही त्याच्यात चाललो. 16 वर्षापासून दरवर्षी पालखी विदर्भातली मानाची पालखी म्हणून ओळखल्या जाते. 20 दिवसाची पालखी पदयात्रा असते. आमचं तर भाग्य आहे की आम्हाला या पालखीत जायची संधी भेटून राहिली. बाप, हे तर लय चांगली गोष्ट आहे. गाव नागपूरहून पालखी कधी निघणार आहे? 16 मार्चला निघणार आहे आणि 6 एप्रिलला शिर्डीत पोहोचणार आहे. गाव या पालखीचं आयोजन कोण करत आहे? याचे आयोजक आहे साई पालखी परिवार विदर्भ. असं करा, तुम्ही चला मग. मग ते मनालीचं कसं? थांब नवा, मनाली मनाला लावून राहिलं. दिवसभर बायाच्या चुगल्या करत राहतात. एखाद्या व्यक्ती देवाच्या भक्तीत मन रमवत जाणं. चलाचं आपल्याला. हा बरं येतो मग मी. येतो नाही, चांगल्या आनंदानं जायचं आहे. हा. या पालखीमध्ये साई पालखी समितीतर्फे राहण्याची आणि जेवण्याची पूर्ण व्यवस्था केली आहे, ते पण निशुल्क. आजच नोंदणी करून घ्या नंबरवर कॉल करून. जाऊ द्या तिकडे मनाली फनाली, मी पण येतो साईबाबाच्या पालखीत. बायकोले घेऊन. हा, सगळ्यांना सोबत जाऊ. ओम साईराम. ओम साईराम. वहिनी नक्की आणा. हो, 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 हो.